Hello friend, our next topic is germ layers. Germ layers काय असतात? एम्ब्रियोनिक स्टेजमध्ये ऑर्गॅनिझममध्ये जे जर्म लेयर्स तयार होतात, जे टिश्यूंचा लेयर तयार होतो त्याला आपण जर्म लेयर असं म्हणणार. इन मेटाझोन द बॉडी डेव्हलप्स फ्रॉम 2 or 3 जर्म लेयर्स. तर मेटाझोन जो मल्टीसेल्युलर ॲनिमलचा ग्रुप आहे त्याच्यामध्ये ॲनिमलची बॉडी ही 2 किंवा 3 जर्म लेयरने तयार होते. ते 3 लेयर आहेत, ते 3 जर्म लेयर आहेत एक्टोडर्म, मेसोडर्म अँड एंडोडर्म. On the basis of presence of number of germ layers, the animals are grouped into two categories: diploblastic and triploblastic animal. As the name suggests, diploblastic, they have di means two blast means germ layers. Animals having 2 germ layers are known as diploblastic. The body of organism develops from 2 germ layer, that is ectoderm and endoderm. Outer layer is ectoderm and inner layer is endoderm. These 2 layers are cemented together by mesoglia. आणि ectoderm एंडोडर्मच्या मध्ये एक सिमेंटिंग सबस्टन्स प्रेझेंट असतो जो नॉन सेल्युलर आहे, जो सेलचा बनलेला नाही. जो ऑरेंज आपण दाखवलेला आहे तो लेयर हा आहे मेसोग्लिया. ओके. आणि अशा प्रकारचे डिप्लोब्लास्टिक ॲनिमल्स आहेत फ्रॉम फायला पोरिफेरा अँड निडारिया. ॲनिमल्स आहेत ट्रिप्लोब्लास्टिक. ॲज द नेम सजेस्ट, ट्राय मीन्स 3. ॲनिमल हॅव्हिंग 3 germ layers. The body of such animal develop from 3 germ layer. The outermost layer is ectoderm. Outermost one is ectoderm. Middle one is mesoderm, and the innermost layer is endoderm. Okay. So the phyla which have triploblastic members are platyhelminths to chordate. platyhelminths पासून chordate पर्यंतचे सगळे किंगडम म्हणजे प्लॅटीहेल्मिन्थ्स, अस्केहेल्मिन्थ्स, ॲनेलिडा, आर्थ्रोपोडा, मोलुस्का, इकायनोडर्मॅटा, हेमिकॉर्डेटा, कॉर्डेटा या सगळ्या फायलममध्ये आपल्याला ट्रिप्लोब्लास्टिक ॲनिमल बघायला मिळतात. नेक्स्ट टॉपिक इज बॉडी सिमेट्री. आता बॉडी सिमेट्री काय आहे? बॉडी सिमेट्री इज अ similar parts in a different region and direction of the body. बॉडीवर सिमिलर पार्ट जर प्रेझेंट असतील आणि आपण त्या ॲनिमलची बॉडी जर 2 इक्वल पार्ट्समध्ये डिव्हाइड करू शकतो तर त्याला आपण बॉडी सिमेट्री आर ऑफ फॉलोइंग टाइप्स: असिमेट्री, रेडियल सिमेट्री अँड बायलॅटरल सिमेट्री. सो फर्स्ट टाइप इज असिमेट्री. The animals showing asymmetry are known as asymmetrical animals. So what is asymmetry? Any plane that passes through the center does not divide the organism into 2 equal halves or pieces. जर एखादा ॲनिमल आहे, जसा हा ॲनिमल आपण घेतला अमिबा किंवा आपण स्पॉन्जेस पण घेऊ शकतो, एक्झाम्पलसाठी आपण घेतलेला आहे. तर असा ॲनिमल ज्याला आपण एका इमॅजिनरी ॲक्सिसने 2 इक्वल पार्टमध्ये डिवाईड करण्याचा प्रयत्न केला, पण त्याची बॉडी जर 2 इक्वल पार्टमध्ये डिवाईड होत नाही आहे, तर अशा टाईपच्या सिमेट्रीला आपण म्हणतो असिमेट्री. ओके. दोघा पार्ट जे डिवाईड करणार आहोत त्यांच्यामध्ये कोणत्याही प्रकारचं साम्य आपल्याला दिसत नाही. बायलॅटरल सिमेट्री. सेकंड टाईप ऑफ सिमेट्री इज बायलॅटरल सिमेट्री. When the body of an organism can be divided into 2 equal halves. जर या ठिकाणी फिश घेतलेला आहे, आपण फिशची बॉडी एका इमॅजिनरी ॲक्सिसने जर डिवाईड केली तर आपल्याला आपण बघा हा ॲक्सिस त्याच्या बॉडीच्या सेंटरमधून पास केलेला आहे आणि आपल्याला हे दोघं जे इक्वल अप्पर अँड लोअर पार्ट मिळतात ते इक्वल आहेत. बरोबर. वरच्या बाजूला अर्धी बॉडी आहे, खालच्या बाजूला अर्धी बॉडी. वरती फिन आहे, खाली पण फिन आहे. कॉडल फिन पण 2 इक्वल पार्ट्समध्ये डिवाईड झालेला आहे. आणि अशा प्रकारे आपण एक ॲनिमल 2 पार्ट्समध्ये बाय मीन्स 2 इक्वल पार्ट्समध्ये डिवाईड केलेला आहे. अशा प्रकारची सिमेट्री असणाऱ्या ॲनिमलला आपण म्हणतो बायलॅटरल सिमेट्री. ओके. एक्झाम्पल आहे दी मेंबर्स फ्रॉम द फायला
platyhelminths to mollusk. platyhelminths, अस्केलमेन्स, ॲनिलिडा, ऑर्थ्रोपोडा, मोलुस्क आणि शेवटी असलेला कॉर्डेटा यांच्यामध्ये आपल्याला बायलॅटरल सिमेट्री बघायला मिळणार. लास्ट कॅटेगरी आहे रेडियल सिमेट्री. when the body of an organism is divisible into two equal holes in any plane passing through the center of its body. आता हा आपण एक पेंटामेरस स्टारफिश दाखवलेला आहे. पेंटामेरस म्हणजे 5 आर्म असलेला स्टारफिश. जर आपण याला या ॲक्सिसने जर डिवाइड केला तरीसुद्धा आपल्याला एका साईडला 2 आर्म आणि हा अर्धा आर्म असे 2.5 आर्म बघायला मिळतात. तर दुसऱ्या साईडला पण 2.5 आर्म्स आपल्याला बघायला मिळतील. आपण याला या साईडने जरी डिवाइड केलं तरी सेम पार्ट्स बघायला मिळतील किंवा या साईडने जरी डिवाइड केलं तरी आपल्याला सेम पार्ट्स मिळणार आहे. म्हणजे या ऑर्गॅनिझमला आपण कोणत्याही इमॅजिनरी ॲक्सिसने डिवाइड केला तर आपल्याला जे 2 भाग मिळणार आहेत ते इक्वल असतील, सेम असतील. म्हणून अशा प्रकारच्या सिमेट्रीला आपण म्हणतो रेडियल सिमेट्री. जी कोणत्याही बाजूने तुम्ही कट केला तरी आपल्याला 2 इक्वल हॉल्स किंवा पीसेस आपल्याला बघायला मिळतात. तर या कोणत्या फायलममधून असतात अशा प्रकारचे ॲनिमल? फ्रॉम स्पॉन्जेस, पोरिफेरामधले, निडारियामधले, ओके. आणि शेवटचा आहे इकायनोडर्मेटा. हा स्टारफिश आपण इकायनोडर्मेटा फायलममधून घेतलेला आहे. Hello student, our next topic is coelom. Coelom simply means a body cavity. बॉडीमध्ये असलेली कॅव्हिटी, बॉडीमध्ये जर एखादी कॅव्हिटी प्रेझेंट आहे, एक स्पेस प्रेझेंट आहे तर त्याला आपण सीलोम असं म्हणणार. ओके, बॉडी सीलोम किंवा बॉडी कॅव्हिटी. सो सीलोम इज अ बॉडी कॅव्हिटी प्रेझेंट बिटवीन बॉडी वॉल अँड गट रिजन. बॉडी वॉल म्हणजे आपली स्किन आणि आपली डायजेस्टिव्ह सिस्टीम या दोघांच्या मध्ये जर काही गॅप प्रेझेंट आहे, जर एखादी एम्प्टी स्पेस आहे तर त्या कॅव्हिटीला आपण म्हणणार सीलोम. द सीलोम इज लाईन बाय मेसोडर्म ऑन बोथ साईड. त्यावेळेस आपण ट्रू सीलोम केव्हा म्हणणार? जेव्हा बॉडी वॉलला आतल्या साईडला मेसोडर्मल लेयर असेल आणि गट रिजनला बाहेरच्या साईडला मेसोडर्मल लेयर असेल. म्हणजे 2 मेसोडर्मल लेयरच्या मध्ये जेव्हा ही एम्प्टी कॅव्हिटी, बॉडी कॅव्हिटी प्रेझेंट आहे तेव्हा आपण त्याला सीलोम असं म्हणणार आणि ॲनिमलला म्हणणार सीलोमेट किंवा यू सीलोमेट ॲनिमल. ॲनिमल्स आर कॅटेगराइज्ड इंटू 3 कॅटेगरीज. असिलोमेट, सिलोमेट किंवा त्याला यू सिलोमेट पण म्हणतो आपण त्याला, आणि तिसरा आहे सुडोसिलोमेट. So let's start with the acoelomate type of animals. In such animal body cavity is absent. अशा ॲनिमल्समध्ये बॉडी वॉल आणि गट रिजनच्या मध्ये कोणत्याही प्रकारची बॉडी कॅव्हिटी प्रेझेंट नसणार आहे. ओके, बॉडी कॅव्हिटी इज absent. So in which animals we can see this type of condition? The porifera and nidaria, they are acoelomate, means body cavity is entirely present or the gut region is not well differentiated in porifera or nidaria. But in case of platyhelminths, the body wall and gut wall is present, but there is no space between body wall and gut wall. Body wall and gut wall मध्ये कोणत्याही प्रकारची आपल्याला कॅव्हिटी बघायला मिळणार नाही. हा जो ऑरेंज कलरचा रिजन आपण दाखवलेला आहे हा ऑक्युपाय केलेला आहे मेसोडर्मने. ओके, आणि मेसोडर्मने ऑक्युपाय केल्यामुळे याच्या स्किनमध्ये, बॉडी वॉलमध्ये आणि गट रिजनमध्ये कोणत्याही प्रकारची आपल्याला कॅव्हिटी दिसणार नाही. तर प्लॅटीहेल्मिन्थ्स हा सुद्धा आहे हा आहे असिलोमेट. प्लॅटीहेल्मिन्थ इज असिलोमेट ॲनिमल. Second category is coelomate or eucoelomate animal. Okay, eu means true, having true type of coelom. In such animal, body cavity is present between body wall and gut wall, and it is lined by mesoderm on both sides. आपण बघत आहोत या ठिकाणी ग्रीन कलरची आपण बॉडी वॉल दाखवलेली आहे आणि आतल्या साईडला आपण दाखवला आहे गट वॉल, आणि हा जो ऑरेंज कलरचा आहे हा आहे मेसोडर्म.
तर बॉडी वॉलला आतल्या साईडला मेसोडर्मल लेयर आहे आणि गट रिजनला बाहेरच्या साईडला मेसोडर्मल लेयर आहे. अशा प्रकारे दोन मेसोडर्मल लेयरमध्ये आपल्याला ही एम्प्टी कॅव्हिटी म्हणजे बॉडी कॅव्हिटी बघायला मिळते. जेव्हा अशा प्रकारे ही बॉडी कॅव्हिटी दोघा साईडने मेसोडर्मल लेयरने लाईन असेल तेव्हा आपण त्याला म्हणतो यू सिलोम किंवा ॲनिमलला आपण म्हणणार यू सिलोमेट. ओके, हे आपल्याला बघायला यू सिलोमेट ॲनिमल्स बिलॉंगिंग टू द फायला ॲनलिडा, मोलुस्का, आर्थ्रोपोडा, इकायनोडर्मेटा, हेमिकॉर्डेटा अँड कॉर्डेटा. म्हणजे अस्केलमेन्सपासून बाकी सगळे फायलम, ॲनिलिडापासून तर आर्थ्रोपोडापर्यंत सगळे, ॲनिलिडापासून कॉर्डेटपर्यंत सगळ्या फायलममध्ये आपल्याला यू सिलोमेट ॲनिमल बघायला मिळतील. थर्ड टाइप is pseudo-coelomate. As the name suggests, it is pseudo means false. खोटी body cavity. Okay, false body cavity is present. In some animals, the body cavity is not lined by mesoderm. Okay, in this type of animal, ectoderm is outermost, innermost layer is endoderm. Okay, means this is the body wall, outermost layer, and innermost layer is gut wall, and between body wall and gut wall empty cavity or body cavity is present, but it is not lined by mesoderm, while mesoderms are present in pouches. mesoderm जे आहेत बॉडी कॅव्हिटी तर प्रेझेंट आहे, पण ती बॉडी कॅव्हिटी दोघा बाजूने मेसोडमने बॉर्डर केलेली नाही. आणि मेसोडर्म जे प्रेझेंट आहेत ते पाउचेस फॉर्ममध्ये प्रेझेंट आहे. दे आर स्कॅटर्ड इन द बॉडी कॅव्हिटी. ओके, बट body cavity is not lined by mesoderm. So this type of body cavity, though it is present but not lined by mesodermal layer, it is called as pseudocoelom, and the animal is known as pseudocoelomate. The members of phylum Aschelminthes are pseudocoelomate. Only the phylum Aschelminthes have pseudocoelomate type of animals.